नमस्कार. मी नेहा जोशी. मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण महाशिवरात्री निमित्ताने शिवतत्वाशी जोडणारं एक खूप सुंदर ध्यान करणार आहोत. महाशिवरात्र म्हणजे फक्त उपास पूजा नाही आहे, तर ही एक अंतर्मुख होण्याची रात्र आहे. शिव म्हणजे केवळ देवतेचं रूप नाही, तर शिव म्हणजे शुद्ध चैतन्य, शांतता, करुणा आणि वैराग्याचं तत्व आहे. आजच्या रात्री मन शांत करून आपण आपल्या आतल्या शिवतत्वाशी कनेक्ट करणार आहोत. जिथे भीती विरघळून जाईल, जिथे अहंकार गळून पडेल आणि जिथे फक्त शांत साक्षीभाव उरेल. सगळ्यात आधी एक कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसा. आरामात बसा किंवा झोपा. पाठ शक्यतो सरळ ठेवा. मान सैल सोडा. सगळं शरीर एकदम हलकं सैल सोडा. अगदी हळुवारपणे डोळे मिटा. एक खोल श्वास घ्या आणि हळू सोडा. आज आपल्याला कुठेही बाहेर जायचं नाहीये, तर स्वतःच्या आत यायचंय. लांब गहिरे श्वास. प्रत्येक श्वास घेताना आजूबाजूची पॉझिटिव्हिटी आपण आत घेतोय अशी कल्पना करा आणि प्रत्येक श्वास सोडताना जे काही शरीरामध्ये डिस्कम्फर्ट्स आहेत ते सगळे बाहेर निघून जात आहेत अशी कल्पना करा. आपलं लक्ष आता आपल्या पायांकडे येऊ देत. पायाची बोटं, पाय, तिथले सगळे स्नायू एकदम हलके सोडा. एकदम हलके, एकदम रिलॅक्स. पाय सैल होत आहेत. गुडघे, मांड्या सगळं शिथिल, शांत, रिलॅक्स होत आहे. पूर्ण अंगाला रिलॅक्स सोडा. शरीराचा प्रत्येक भाग रिलॅक्स होऊ दे. हात, पोटाचा भाग, पाठ, पाठीचा कणा, मान, खांदे, सगळे स्नायू शरीरावरचे सगळे रिलॅक्स होऊ देत, शिथिल होऊ देत. शरीर एकदम हलकं 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 सोडा. चेहऱ्यावरचे प्रत्येक स्नायू एकदम रिलॅक्स करा. कपाळ, नाक, ओठ, गाल, मान, डोक्यावरचा भाग, डोक्याच्या मागचा भाग, तिथले सगळे स्नायू एकदम रिलॅक्स होऊ देत. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. एकदम रिलॅक्स. पूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. लांब गहिरे श्वास. शरीर एकदम रिलॅक्स होत आहे आणि जसजसं शरीर रिलॅक्स होत आहे, शरीरातले सगळे स्नायू शिथिल होतात, तसतसं मनही हलकं होत चाललंय. मनही शांत होत चाललंय. विचार एकदम शांत होत चाललेत. शरीर आणि मनाचा हा हलकेपणा फील करा, एन्जॉय करा. रिलॅक्स रिलॅक्स. एकदम रिलॅक्स व्हा. लांब गहिरे श्वास. मन आणि शरीर एकदम सैल आणि रिलॅक्स. वाव, व्हेरी नाईस. आता मनामध्ये एक दृश्य आणा. आपण हिमालयात आहोत. रात्रीचं आकाश ताऱ्यांनी भरलेलं आणि समोर साक्षात कैलास पर्वत आणि त्यावर ध्यानस्थ श्री शिवशंकर, शांत, स्थिर, करुणामय. त्यांच्या कपाळावरचा चंद्र शीतल प्रकाश देतोय.
गंगा जलासारखी शुद्ध ऊर्जा तुमच्यावर वाहतीये. वाव, ती ऊर्जा फील करा. तुमच्यावरती येणारी शिवशंकराची शुद्ध शीतल ऊर्जा. शिव म्हणजे शांततेचे केंद्र आहेत आणि ती शांतता आता तुमच्याही हृदयात उतरतीये. फील करा. श्वासावरती लक्ष द्या. श्वास आत घेताना म्हणा सो, श्वास बाहेर सोडताना हम. सो हम, सो हम, सो हम, सो हम. प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्या आतली अस्वस्थता, राग, भीती सगळं हळूहळू विरघळत चाललंय. फील करा. प्रत्येक श्वासासोबत फील करा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मनातली अस्वस्थता, राग, भीती हळूहळू विरघळत चालली आहे आणि आज शांतता, करुणा, स्थैर्य भरत जात आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वाव, व्हेरी गुड. आता मनातल्या मनात म्हणा, माझ्या आत शिवतत्व जागृत होतंय. मी शांत आहे. मी सुरक्षित आहे. मी करुणेचा स्रोत आहे. मी साक्षी भावात स्थिर आहे. काहीही बदलायचा प्रयत्न करू नका. फक्त साक्षी भावात राहा. जसं भगवान श्री शिवशंकर ध्यानस्थ आहेत, तसंच तुम्ही स्वतःच्या आत स्थिर राहा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आज मनातल्या मनात एक छोटासा संकल्प घेऊया. जसं मी आजपासून अधिक शांत राहण्याचा प्रयत्न करीन, प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद देईन, माझ्या आतल्या शिवतत्वाची मी नेहमीच आठवण ठेवीन. कुठलाही एक संकल्प हृदयात घट्ट रोवा. वाव, व्हेरी नाईस. महाशिवरात्री ही एक रात्र आहे, पण शिवतत्व ही आयुष्यभराची साधना आहे. बाहेर मंदिरामध्ये शिव आहेच, पण खरा शिव हा आपल्या आत आहे. ज्या दिवशी आपण
अहंकार सोडतो त्या दिवशी शिव जागृत होतो. मनामध्ये जो काही अहंकार असेल तो शिवाच्या चरणी अर्पण करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वाव. फील करा मनामध्ये किती शांतता पसरली आहे. सुंदर. मंदिरात शिव आहे पण आता आपल्या मनातही तो उतरलाय. व्हेरी नाईस. आपल्या शिवतत्वाची, आपल्या आतल्या शिवतत्वाची आपल्याला आता ओळख होत चालली आहे. मन शांत झालंय. व्हेरी नाईस. मनातल्या करुणेचा स्रोत जो व्हायला लागलेला आहे तो फील करा. किती शांत वाटतंय, सुरक्षित वाटतंय. मनातली सगळी अस्वस्थता, राग, भीती पूर्णपणे निघून गेली आहे. मनाच्या आतली शांतता फील करा. वाव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. भगवान श्री शिवशंकरांशी जे कनेक्शन झालेलं आहे आज या इतक्या छान महाशिवरात्रीच्या दिवशी ते फील करा. कृतज्ञता व्यक्त करा. धन्यवाद महादेव. धन्यवाद. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बाहेरच्या श्री शिवशंकराला नमन करताय तसं मनातल्या शिवशंकराला, मनातल्या शिवतत्वाला सुद्धा नमन करा. हा मनातला शिव आता जागृत झालेला आहे आणि तो कायम तसाच राहणार आहे. मनातल्या आतल्या शिवाशी आज जी भेट झालेली आहे, ज्याने आपल्याला इतकी शांतता मिळाली आहे, ती आता वारंवार होत राहणार आहे. मनातला शिव जागृत झालाय. अहंकार, राग, अस्वस्थता सर्व गळून पडलंय. आता आहे फक्त शांतता, करुणा, भक्ती, प्रेम, शिवशक्तीचा मिलाप. वाव. व्हेरी नाईस. खूप छान. धन्यवाद महादेव. धन्यवाद. 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 थँक्यू. 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 लांब गहिरे श्वास घ्या. मनातला शांत राहण्याचा, शिवतत्वाशी एकनिष्ठ राहण्याचा संकल्प आयुष्यभर कायम ठेवण्याचं स्वतःला, स्वतःतल्या शिवतत्वाला वचन द्या. आत्ता हा संकल्प हृदयात घट्ट रोवा. वाव. नाईस.
हीच खरी महाशिवरात्र. लांब गहिरे श्वास. या शांततेमध्ये 1-2 मिनिटं राहूया. या शांततेचा बाहेरच्या आणि मनातल्या अनुभव घेऊया पुन्हा पुन्हा. लांब गहिरे श्वास. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हळूहळू हातापायाची बोटे हलवायला लागा. आजूबाजूची जाणीव होऊ देत. फील ऑल द पॉझिटिव्ह एनर्जी अराउंड यू अँड इनसाइड यू. आणि जेव्हा केव्हाही अँड व्हेनेवर यू आर रेडी, अगदी अलगदपणे डोळे उघडा. with a smile on your face. Very nice. आजूबाजूची दुनियाच तुम्हाला बदललेली दिसेल. आज तुम्हाला तुमच्या आतल्या शिवतत्वाची ओळख झालेली आहे. तुमच्यात शिव जागृत झालेला आहे. शांत, करुणामय. व्हेरी नाईस. हे ध्यान म्हणजे भक्ती, अंतर्मुखता आणि ऊर्जा जागृती यांचं एक सुंदर मिलन होतं. जेव्हा कधीही याचा परत अनुभव घ्यायचा असेल तेव्हा परत हे मेडिटेशन करा. प्रत्येक वेळीस तुम्हाला एक नवा अनुभव मिळेल. थँक यू.